पुन्हा आपण एक परवाच्या मेळाव्याबद्दल जर का बोलायला गेलो तर तो मेळावा हा केवळ मराठी भाषेवर म्हणजे मराठी भाषा हाच त्याचा गाभा होता आणि त्याच्यावर ते एकत्र आले होते. तर हे दोघं जण एकत्र आले तर हा मराठी जनांचा असलेला त्यांच्यावर दबाव आहे. हा कोणी मनसैनिक शिवसैनिक वगैरे हा भाग वेगळा आहे. संपूर्ण मराठी माणसं जी मराठीवर प्रेम करतात पण कुठच्या पक्षाशी जवळीक ठेवत आहेत अशा माणसांचा हा त्यांच्यावरचा दबाव होता. तुम्ही जे आत्ता मागाशी सगळ्यांनी चर्चा केली की राज ठाकरेंनी आपले पत्ते ओपन केले नाहीत, तर ती राज ठाकरेंची आगतिकता होती का आणि उद्धव ठाकरे ज्या याने पुढे जात होते ती त्यांची आगतिकता आहे का की याला जवळ घ्यायचं यांच्या जवळ जायचं? ह्या दोन गोष्टी खरं तर आपण पाहिल्या पाहिजेत की ती शांतता आणि म्हणजे स्वतःहून पुढे जाणे ह्या दोघांची आगतिकता आहे का एकत्र येण्याची. ही आत्ताच्या या राजकीय पटलावरची सगळ्यात मोठी घटना असेल की दोघे आगतिक झालेत का, की दोघांना एकमेकांशिवाय पर्याय राहिला नाही का. तर ह्या सगळ्या अशा अनेक कंगोरे त्यांच्या भेटीला आहेत, त्या कार्यक्रमाला आहेत, पण त्याचा मूळ गाभा हा मराठी आहे. त्यामुळे हिंदुत्व मराठी म्हणजे हिंदू नाहीत का, म्हणजे मुळात प्रश्न असा येतो की आपण जेव्हा मराठी चर्चा करतो म्हणजे हिंदू नाहीत का, तर ते हिंदुत्व आहेच आहे ना, बरोबर. त्यामुळे त्याला वेगळं असं म्हणण्याची गरज नाही आहे किंवा वेगळं सोबत